नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण अमेरिकेचं स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेले मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्याचबरोबर औद्योगिक क्रांती, इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचा परिणाम, इंग्लंडला जगाचा कारखाना म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर झाली भांडवलशाहीचा उदय. भांडवलशाही म्हणजे काय? तर नव्या सागरी मार्गांचा शोध लागला होता. औद्योगिक क्रांती झाली होती. नवीन वैज्ञानिक शोध लागले होते. यंत्रांमुळे नवनवीन उद्योगधंदे सुरू झाले होते. त्यांचं प्रमाण वाढलं होतं. वस्तूंचं उत्पादन वाढलं होतं आणि त्या वस्तूंच्या विक्रीतून, कारण मशीनमधल्या वस्तू सुबक असतात, त्यांची उत्पादन क्षमता जास्त असते. वाहतुकीचा शोध लागल्यामुळे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी फार सुलभ असतात. त्यामुळे त्यातून बरंचसं भांडवल मिळू शकत होतं. 18व्या शतकात इंग्लंड आणि इतर युरोपीय देशात व्यापारी वर्गाचे महत्त्व वाढत होतं. व्यापारासाठी नव्या दिशा आणि नव्या बाजारपेठा खुल्या होऊ लागल्या होत्या. बाजारपेठांना आवश्यक तो माल पुरवण्यासाठी उत्पादनात वाढ करणे गरजेचे होते आणि त्यासाठी उत्पादनाच्या तंत्रज्ञानात बदल होणे गरजेचे होते. नव्या उत्पादन साधनांसाठी प्रचंड भांडवलाची गरज होती. या सर्व परिस्थितीजन्य गरजांमधून जी नवीन उत्पादन पद्धती, नवीन समाजरचना, नवीन जीवन पद्धती, नवीन विचार प्रणाली उदयाला आली, तिला भांडवलशाही म्हणतात. कारण भांडवलशाही ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि त्यांच्या विनिमयावर आधारलेली अर्थव्यवस्था आहे. यंत्राच्या शोधामुळे झालेली उत्पादनात वाढ आणि त्या उत्पादनाचे विनिमय म्हणजे त्यांची विक्री आणि त्यातून मिळालेलं भांडवल. हे भांडवल श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने फार मोठ्या प्रमाणात उत्पादन करणे शक्य होते आणि त्यातून अधिकाधिक नफा मिळवणे शक्य होते. मग भांडवलाच्या आधारावर उभी असलेली अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही. मग अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला, कारण एकट्या व्यापाऱ्यास माल परदेशी नेणे शक्य नव्हते. यासाठी राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले आणि हा धनसंचय वाढीला लागला. या संपत्तीचा उपयोग पुन्हा व्यापार आणि उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला आणि भांडवलशाहीचा उदय झाला. त्यानंतर आपणास पाहता येईल वसाहतवाद. वसाहतवाद म्हणजे काय? तर जेव्हा तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहा म्हणून येईल प्रश्न, त्यावेळी तुम्हाला वसाहतवादाची ही व्याख्या जशीच्या तशी लिहावी लागेल की एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे वसाहत स्थापन करणे आणि आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. ही झाली वसाहतवादाची व्याख्या. ही पूर्ण व्याख्या जशीच्या तशी तुम्हाला लिहावी लागेल. कुठून सुरुवात करायची? आर्थिकदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या
बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, याला वसाहतवाद म्हणतात. आणि याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. मग साम्राज्यवाद म्हणजे काय? वसाहती म्हणजे काय? एखाद्या प्रदेशात जाणे आणि तिथे व्यापारासाठी गेल्यानंतर त्या प्रदेशाचा राजकीय भाग हा आपल्या वर्चस्वाखाली आणणे. म्हणजे तिथं ही आता माझी वसाहत आहे, तिथं माझा व्यापार चालणार आहे, तिथले नियम हे माझे असणार आहेत, त्याला वसाहतवाद म्हणतात. मग एक वसाहत माझी झाली, मग त्याचबरोबर मला दुसरी सुद्धा वसाहत हवी आहे, तिसरी वसाहत हवी आहे, वेगवेगळ्या प्रदेशांवर माझी सत्ता हवी आहे. आणि अशा नवनवीन वसाहती स्थापन करून आपलं सर्वांगीण वर्चस्व त्यावर प्रस्थापित करणे, याला साम्राज्यवाद म्हणता येईल. आणि आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक युरोपीय राष्ट्र या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडले. हीच साम्राज्यवादाची इच्छा ठेवून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ज्या कंपन्या निर्माण झाल्या होत्या भाग भांडवल गुंतवणाऱ्या, व्यापाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या, अशा अनेक कंपन्या उभ्या राहिल्या होत्या. आणि त्यापैकी एक कंपनी होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. ती आली इसवी सन 1600 मध्ये भारतात आली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि या कंपनीने भारतीय व्यापारी मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केला आणि सुरत येथे वखार स्थापन केली आपली. जहांगीर बादशहाकडून परवानगी मिळवली आणि सुरत येथे वखार स्थापन केली. इथं तुम्हाला रिकामी जागा भरा म्हणून प्रश्न येऊ शकतो. सुरत येथे इंग्रजांनी आपली वखार स्थापन केली आणि या कंपनीच्या मार्फत भारताचा इंग्लंडशी व्यापार चालत होता. भारतातून कच्चा माल, मसाल्यासाठी भारत खूप प्रसिद्ध होता. चहा, गरम मसाले, रेशमी वस्त्र आणि कच्चा माल यासाठी भारत खूप प्रसिद्ध होता. आणि त्यामुळे भारतासोबत व्यापार करण्यासाठी सर्वांची अटीतटीची स्पर्धा सुरू होती. इंग्रजांनी सुरत येथे वखार स्थापन केली. भारतातून कच्चा माल न्यायचा. इंग्लंडमध्ये उद्योगधंदे प्रस्थापित झाले होते, तिथे पक्का माल तयार करायचा आणि तो पुन्हा भारतात विक्रीसाठी आणायचा. असा व्यापार सुरू होता. तर त्यानंतर झाला इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात संघर्ष. भारतातील ह्या वसाहतवादातून आणि साम्राज्यवादातून भारतात व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते. 18व्या शतकात कर्नाटकच्या नवाबपदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला होता. आणि कर्नाटकाच्या राजकारणात जर प्रवेश करायचा असेल तर ही सुवर्ण संधी आहे, हे इंग्रजांनी आणि फ्रेंच यांनी ओळखली. नवाबपद मिळवण्यासाठी, म्हणजे कर्नाटकचं नवाबपद कुणाला मिळावं याच्यासाठी जे उत्सुक असे स्पर्धक होते, त्यापैकी एकाला फ्रेंचांनी मदत केली आणि दुसऱ्याला इंग्रजांनी लष्करी मदत दिली. त्यामुळे जे युद्ध झालं ते कुणांमध्ये झालं? इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालं. म्हणजे आपापसात जी युद्ध होत होती सत्ता मिळवण्यासाठी, त्याचा फायदा कुणी घेतला? परकीयांनी घेतला. म्हणजे दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात. ती गोष्ट इथं झाली की कर्नाटकचं नवाबपद मिळवायचं आहे, तर एका बाजूने इंग्रज उभे राहिले मदतीसाठी, दुसऱ्या बाजूने फ्रेंच उभे राहिले. आणि त्यांच्यात झालेली युद्धे ही कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. ही 3 युद्धे झाली. किती युद्ध झाली त्यांच्यामध्ये? 3 युद्धे झाली. आणि तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना प्रबळ असा युरोपीय स्पर्धक उरला नाही आणि इंग्रजांचा भारतीय राजकारणात
सत्ता प्रवेश झाला. यानंतर इंग्रजांनी मोर्चा वळवला बंगालकडे. इंग्रजांनी म्हणण्यापेक्षा इथं कोणती कंपनी आलेली आहे, इंग्रजांच्या अनेक कंपन्या आल्या असतील भागभांडवल गुंतवून, पण त्यातली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही फार महत्त्वाकांक्षी होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीने बंगालमध्ये काय केला, सत्तेचा पाया घातला. आता तो कसा घातला तर 1756 साली सिराजुद्दौला हा बंगालच्या नवाबपदी होता. इसवी सन 1756 सिराजुद्दौला. तुम्हाला हे इसवी सन एकाखाली एक वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ते वेळोवेळी वाचायचे आहेत. लक्षात नसतील राहत तर त्याचा चार्ट तयार करायचा आणि तो भिंतीवर लावायचा, म्हणजे जिथं जाता येता तुमची नजर पडेल आणि तुम्हाला इसवी सन कायम लक्षात राहतील. कारण हे इसवी सन तुम्हाला चुकीची जोडी ओळखून लिहा म्हणून विचारल्या जाऊ शकतात किंवा घटना कालक्रमाने लिहा याच्यासाठी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे ज्या ज्या पाठामध्ये तुम्हाला इसवी सन दिसत आहेत तर पाठाच्या सुरुवातीला पाठ वाचताना पाठ वाचायचा एकदा, त्यामध्ये जे इसवी सन दिसत आहेत ते पाठाचं नाव लिहून झाल्यानंतर त्याच्या खाली एकाखाली एक ते इसवी सन तुम्हाला लिहायचे आहेत. मग सिराजुद्दौला हा किती साली नवाब होता? 1756 साली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी व्यापारी सवलतीचा गैरवापर करत. इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथे आपल्या वखारीभोवती तटबंदी उभारली. वखार म्हणजे गोदाम, वस्तू साठवण्याचं, आणि त्याच्याभोवती संरक्षक भिंत उभारली. मग अशा भिंतीची काय गरज? इथून सिराजुद्दौलाचा संघर्ष सुरू झाला इंग्रजांसोबत. सिराजुद्दौलाने इंग्रजांवर चाल केली आणि ती वखार काबीज केली. या घटनेचा परिणाम काय झाला? पुढच्या पेजवर आहे. या घटनेचा परिणाम झाला, इंग्रजांना राग आला, असंतोष निर्माण झाला की आपल्याजवळून कलकत्त्याची वखार गेली. रॉबर्ट क्लाईव्ह याने काय केलं मग? मीर जाफर यास नवाबपदाचं आमिष दाखवलं आणि आपल्या बाजूने वळवलं मीर जाफर याला. आणि 1757 मध्ये प्लासी येथे लढाई झाली. आता आपण पाहणार आहोत तो 1857चा राष्ट्रीय उठाव. लक्षात ठेवायचं, 1757 प्लासी येथे लढाई, 1857 बरोबर एका शतकानंतर झालेलं युद्ध. म्हणजे भारतीयांच्या मनात इंग्रजांबद्दल असंतोष धगधगून त्याचं रूपांतर युद्धात होण्यामध्ये किती वर्षाचा कालावधी जावा लागला? एका शतकाचा कालावधी जावा लागला. आणि तो 1857चा उठाव होईपर्यंत अनेक घडामोडी घडल्या होत्या. अचानक असा असंतोष कुणाबद्दल उठून येत नाही, तर त्याच्या मागच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडी ह्या पाठामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आपण पुढील पाठात ते पाहणारच आहोत. मग मीर जाफर याला काय केलं? इंग्रजांनी आपल्या बाजूने वळवून घेतलं. त्यांच्यात युद्ध झालं, पण मीर जाफर उतरला का? नाही. त्याने आपल्या माणसांना साथ दिली का? नाही. तो गेला परकीयांच्या बाजूने. त्यामुळे सिराजुद्दौलाचा पराभव झाला. मग इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर हा बंगालचा नवाब बनला. पण मग नंतर त्याला इंग्रजांचं वागणं खटकू लागलं. त्याने त्याला विरोध केल्यावर इंग्रजांनी मीर कासिम याला नवाब केला. कोण? त्याचा जावई. मीर कासिमला सुद्धा इंग्रजांचं वागणं पटलं नाही. त्यांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. मग इंग्रजांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिलं. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र मोहीम काढली. मीर कासिम, अयोध्येचा नवाब शुजाउद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी एकत्र उठाव केला आणि ते युद्ध झालं इसवी सन 1764 बिहार येथील बक्सार.
अंडरलाईन करून ठेवायचे वाक्याला. बक्सार येथे युद्ध झालं, रिकामी जागा भरा. इथं सुद्धा येतं रिकामी जागा. मीर जाफर हा युद्धात उतरला नाही किंवा मीर जाफरने विरोध केल्यानंतर मीर कासिम याला नवाबपद दिलं. इसवी सन 1764 बिहार बक्सार येथे युद्ध झालं. त्या युद्धात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या तहानुसार बंगालच्या सुभ्यात दिवाणी कायदा म्हणजे दिवाणी अधिकार म्हणजेच काय, महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नवाबपद स्वीकारलं का? नाही, फक्त आर्थिक व्यवस्था स्वतःकडे घेतली. आणि अशा प्रकारे इंग्रजी सत्तेचा पाया हा बंगालमध्ये घातला गेला. आता आपण पाहणार आहोत थोडक्यामध्ये, जसं कर्नाटक त्यांनी हस्तगत केलं, बंगाल हस्तगत केलं, तसंच भारताचा बराचसा भाग हस्तगत केला. तो आपण पुढे पाहू.